हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग। तर आज संडे आहे, गार्डनमध्ये आलेलो आहे एक्सरसाइज करण्यासाठी। एक्सरसाइजसाठी नेहमी सर्वांनीच वेळ दिला पाहिजे, व्यायाम हा केला पाहिजे। व्यायाम केला तर आपलं शरीर चांगलं आहे, कारण तुम्हाला कामानिमित्त कधी रोज व्यायाम करता नाही आला तरी आठवड्यातून एक दिवस ज्यावेळेस सुट्टी असेल त्यावेळेस स्वतःसाठी नेहमी वेळ काढत जावा। कारण आम्ही गार्डनमध्ये आलो तर इथं नदी आहे, त्या नदीवर खूप मोठा पूल आहे, त्या पुलावर आलेलो आहे। मग पूल उतरून खाली आलेलो आहे तर इथं कारंज्या दिसलेल्या आहेत। आम्ही बरेच वेळा इथं आलो पण कधी कारंज्या अशा चालू केलेल्या नव्हत्या त्यांनी। तर इथं संडेला खूप गर्दी असते, कारण संडे दिवशी सगळ्यांना सुट्टी असते, मुलांच्या आईवडिलांना म्हणजे जे जॉबला जातात त्यांना संडेला बऱ्याच जणांना सुट्टी असते। त्याच्यामुळं बरेच लोक बाहेर फिरण्यासाठी गार्डनला कुठे मॉलला असं जातात। तर त्या कारंज्यापासून पुढे आलं तर इथं मोर ओरडत होता। मग आम्ही बघितलं कुठे ओरडतोय, तर मग त्या साईडला आलो मोरच्या साईडला, तर इथं मोर दिसला, झूम केलेला आहे। आणि दुसरा जो मोर आहे तो झाडावर, मी तुम्हाला म्हणलं होतं झाडावर देखील आहे, हे बघा इथं बसलेला आहे झाडावर मोर। आणि नंतर पुढे गेलो तर इथं मगर दिसली पाण्यामध्ये, 2 मगर होत्या आणि त्याचं पिल्लू देखील होतं। हे बघा इथं एक आहे, त्यांनी त्याच्या पाठीमागे शेजारीच म्हणजे आता चालत पुढे येते ती मगर, दिसत असेल पाणी हलते त्या साईडला आहे ती। हे बघा आली पुढे आली पुढे, जी मोठी मगर आहे तोंड उघडून थांबलेली त्याच्या शेजारी आहे ती मोठी दुसरी, आणि ह्या साईडला तिचं छोटं पिल्लू आहे। हे बघा किती छोटं आहे ना, बारीक। आणि हे बघा आता खूप मोठं आहे, हे आपले श्वान, सगळ्यांना माहिती असेल श्वान। ट्रेनचा राऊंड आहे, इथं एक्सरसाइज करत आहेत बरेच लोक। व्यायाम करण्यासाठी वेळ दिलाच पाहिजे, सगळ्यांसाठी ते बेटर आहे। आणि इथं हे जे आहे तिथं या साईडला आहे ना, ते तिथं लोक गाणी म्हणत होते माईकवरती, तर आम्ही चाललेलो आहे आता। आणि इथं पुढे म्हणजे वॉच बनवलेला आहे, म्हणजे आपलं घड्याळ ग्रीन, मला दाखवते पुढं गेल्यानंतर। हे बघा थोडं त्याचा लांबून शेप दिसत असेल तुम्हाला। आणि इथं फुलांची पण बाग आहे, हे बघा घड्याळ खूप छान वाटतं असं बघायला। बघा ना, खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे ते। हे बघा मी झूम करून दाखवले तुम्हाला। आणि या साईडला सगळे गुलाबाची बाग बनवली आहे त्यांनी। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।